ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा। तुम्ही माझ्या मागे या ठिकाणी पाहू शकता पोलिसांचा अत्यंत चोख इथे बंदोबस्त करण्यात आलेला आहे। इथे कुठलाही गैरप्रकार होऊ नये, कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन अतिशय सतर्क होऊन त्यांची ड्युटी बजावत आहे। आता तुम्ही पाहू शकता सांगली, मिरज आणि कुपवाड या महापालिकेच्या निवडणुकीची मतदान मोजणी थोड्याच वेळात जाहीर व्हायला सुरुवात होणार आहे। लोकांची गर्दी इथे प्रचंड जमलेली आहे। त्यांचाच नेता यावा असं मत असणारे उमेदवार नागरिक इथे प्रचंड मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत। जाणून घेऊयात काय त्यांच्या भावना आहेत, काय प्रतिक्रिया आहे, कोणता नेता विजयाच्या गुलालामध्ये न्हावून निघेल असं त्यांचं मत आहे। पाहूयात या घाणेरडं राजकारण आहे। या राजकारणामुळे झालेलं लोकांची पैसे वाटप हे जे यांनी भांडवल केलं स्वतःच, त्या भांडवलदारावर यांनी स्वतःच सत्ता स्थापन केली आहे। पण मला वाटतं आता ग्राउंड लेवलची ज्या ह्या आता निवडणूक आहेत ह्यामध्ये लोक शहाणी झाली आहेत आणि लोक सत्ता परिवर्तन करतील एवढंच। कोणाची सत्ता लागायला पाहिजे? बीजेपीचे फक्त लागू नये एवढंच इच्छा आहे। बाकी कुठलाही पक्ष चालेल? बाकी कोणताही चालेल, बीजेपी सोडून। मग त्यासोबत संलग्न असलेलं त्या पण नको। पण इतर पक्षात असताना विकास काम केलेले उमेदवार भाजपमध्ये आले, त्याचं कसं होणार मग? जे काँग्रेसमध्ये होते त्यांनीच बीजेपी मध्ये गेले सत्तेसाठी आणि याच्यासाठी पैशासाठी। मग ते मला नाही वाटत ते विकासासाठी गेलं। पण मतांवर परिणाम होणार का नाही? 100% होणार। लोक शहाणी झालेत आता। ज्या लोक विधानसभा आणि लोकसभेला जे काय घडलंय ह्याच्यावरनं लोकांना लक्षात आलंय आतापर्यंत 2014 पासून ते आतापर्यंत जे काय झालंय ते काय प्रगती झाल्या अशी मला तर काय वाटत नाही। त्यामुळे लोकांना कळतंय आता चांगलं। त्यामुळे आता ग्राउंड लेवलला ही आताच्या निवडणूक आहेत त्यामध्ये लोक चांगला प्रतिसाद देतील। तसं महाविकास आघाडी असतं त्याचा काही विषय नाही असतो। सध्या काँग्रेसची जी आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची कोणाच्या विजयाचा गुलाल उधळला पाहिजे? पार्किंग तिकडे पाठीमागे आहे, तो लावू नका। त्या गाड्या उचलण्यात येत आहेत। तुमची गाडी पोलीस स्टेशनला जाईल तिथे लावू नका, पार्किंग मध्येच लावा। काय वाटतंय मॅडम, कुणाच्या विजयाचा गुलाल उधळला जाईल? भारतीय जनता पार्टी। का? कारण ज्यांनी जनतेला आतापर्यंत जेवढी सेवा केली, केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना दिल्या, महिलांच्या सक्षमीकरणासाठी ज्यांनी सोयी सुविधा उपलब्ध केल्या, तर विजय त्यांचाच होणार। बाकी पक्षांचं काय सांगता येतं? बाकीचेही पक्ष आहेत, जे ते ज्याच्या त्याच्या परीने करतात। पण मी मोदी फॅन असल्यामुळे भारतीय जनता पार्टी। विविध सत्ता येणार आणि बऱ्यापैकी घड्याळची पण उमेदवार निवडून येणार। मी आता देऊ शकत नाही बाईट मत मध्ये निवडली मग तेच उमेदवारांचं आता आम्हाला घेता येत नाही। काय वाटतंय सर, कुणाच्या विजयाचा गुलाल उधळला जाईल? महायुती। का? राष्ट्रवादी। घड्याळ बाजूने निकाल लागेल? आमचं म्हणणं आहे की काँग्रेसच्या बाजूने लागेल। काँग्रेस का? कारण की तिने कामं केली आहेत। यातली जी कामं करणारी जी सगळी आहेत जी आहे ते आमदार सुधीर गाडगे यांनी केलेली कामं नगरसेवक करतील की नाही जी आम्हाला गॅरंटी नाही। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी हे भाजपचे काही उमेदवार असे चांगले आहेत मॅडम, असं काय हेच करू शकत नाही आपण की काँग्रेसचे यावं। काही काही असे नगरसेवक आहेत तिने बी यावं अशी आमची इच्छा आहे। तर कुणाच्या बाजूने निकाल अपेक्षित आहे? शिवसेना उभाटा। का? कारण त्यांचं ग्राउंड लेवलला काम खूप चांगलं होतं आणि 1 to 1 पब्लिक पर्यंत गेलेत। 1 to 1 पब्लिक पर्यंत त्यांचं विजन समजून सांगितलं पब्लिकला। त्यामुळे असं वाटतं उभाटाचा रिझल्ट चांगला आहे। किती जागा लागते? कमीत कमी 15 ते 16 जागा लागतात। त्याचं काय आता कोणता पक्ष असं सांगू शकत नाही मिरज सांगलीमध्ये, कारण सर्वांची बेळमिसळ झालेली आहे। कुठला पक्ष फिक्स सांगू शकत नाही असं की बाबा हा येईल आणि तो येईल, आणि प्रत्येक वॉर्ड नुसार आहे एवढंच। कुठला पक्ष? तसं एक उद्धव ठाकरे साहेबांचं उभाटा यावं असे आमची अपेक्षा आहे। नगरपालिकेला लागेल अशी माझा अंदाज आहे।
बाकीच्या पक्षांनी कामं केलेली आहेत त्याचं काय बाकीचं काय नुसतं आपलं हे करा, हे बनव, हे कर ते कर, हे असं उगाच नुसता बदनामी करायचं काम आहे. आणि भाजपचं काम सगळ्यात चांगलं आहे, हे झालं पाहिजे. त्याची नाराजी आहे, कारण की भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या पद्धतीनं अनैतिकरित्या लोकांचा प्रवेश करून घेतला जातोय किंवा बऱ्याच वेळेला त्यांना काही धाकदपटशाही अशा पद्धतीनं त्या पक्षामध्ये खूप सारे प्रवेश होत आहेत आणि लोकांच्या मध्ये नाराजी आहे. काही ठराविक भागांमध्येच विकास केला जातोय आणि आजही सांगली शहरामध्ये जर तुम्ही बघितलं की रस्त्यांची दुरवस्था आहे. विकास कशाला म्हणावं, भाजपकडे विकासाचं मोठं काहीतरी आराखडा दिसत असेल, पण शाश्वत विकास नावाची जी काही प्रक्रिया आहे ती त्यांच्या ह्या विकास प्रक्रियेमध्ये कुठंतरी हरवलेली दिसते. सो जनता सुज्ञ आहे, महाविकास आघाडीच्या चांगल्या इथं प्रतिनिधी निवडून येतील. सो ही अपेक्षा आहे. पक्षप्रवेश झाल्यामुळे पक्षाला मतदानाचा फायदा होईल की तोटा? नाही, आता हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरती जे उमेदवार आहेत त्यांचं काम बघून लोक मतदान करतील, ना की पक्षाला बघून मतदान करतील. अपेक्षित आहे भाजप का? कामं केली काय वाटतंय?